तर सकाळचा बेत चाललाय बरं का भावना बहिण मस्त पैकी झणझणीत. आणि आज आहे ना बेतामध्ये एक मिनिट स्वस्त हे करा ना, कमी करा ना थोडा आवाज. तर थोडं हे का आपलं बाजरीच्या भाकरी केल्यात मस्त पैकी. आणि कढी केली होती, कढी खतम झाली मस्त पैकी. जे नाही दाखवा बाबू ते गाडी आपण याच्यामध्ये मटक्यामध्ये दही टाकलं होतं भावना बहिण. एवढी छान कढी झाली त्याची, तुम्हाला काय सांगू. कसं झाली त्याची कढी? कढी झाली गाडग्यामध्ये दही होतं. बघा बघा आहे का. तर मी याच्यामध्ये दही टाकलं होतं भावना बहिण. तुम्हाला काय सांगू, एवढं छान झालं तर एवढं छान झाले ना. असं मस्तपैकी असा वाशी यायला ह्या दह्याचा मस्तपैकी. आता याला असं खालून बुरशी आले आणि कम झाले हो. हा ते विरजत असं आहे ना, म्हणजे असं म्हणून एवढं घट्ट होतंय ना. तर दही संपलं, आज दही करायचं डबल. आणि इकडं चालली आता भाजी आपलं मेथीची भाजी. हा बघा मसाला आपली जी नाही का लय भन भन आता दिवसभर डोकं भन होईल बघा या किरकिरीनं. काय सांगू तुम्हाला. इकडं ढाबा स्पेशल मस्तपैकी मेथीची भाजी चालली. थोडं खोबरं घेतलंय, शेंगदाणे घेतले. तर अशी मस्तपैकी आहे ना मेथीची भाजी ढाबा स्पेशल. इकडं चालली ही आपली शेंगदाण्याची चटणी केली आहे. या खायला सगळ्या जणांनी. मेथीची भाजी मस्तपैकी केली. बाजरीच्या भाकरी आहे का. तर अशा मस्तपैकी बाजरीच्या भाकरी चुलीवर केल्या छान. सरपण दिलं होतं दाजीनं तोडून. आणि आम्ही सकाळी सकाळीच निरी केली बाबा. खरी गोष्ट सांगायला गावाकडं आहे ना हीच एक खासियत आहे. सकाळी सकाळी निरी केली ना माणसाला मस्तपैकी असं वाटतंय. कसं आहे गावाकडं आमच्या सकाळ म्हणजे असं लोक दुसऱ्या याच्याकडं लोक कसे नुसते समजा चायवर टोस्टवर राहते. पण आम्ही नाही राहत. आम्हाला भूक लागतात कारण की खायची सवय राहते ना. गावाकडच्या लोकांना सकाळी सकाळी खायची सवय राहते. एवढं सकाळी नाही म्हणा, पण थोडं कधी कधी येत आहे जोर. कधी कधी वाटतंय नाही खावं वाटत कधी कधी असं म्हणजे सकाळी सकाळी. तर भाजी आता बघा मस्तपैकी बघू शकता आहे का. छानपैकी भाजी झाली बघा. दाजीने सरपण तोडून दिलं भावनं बघून. हा बघा किती मोठं. आणि मी पण लई मोठं तोडलं. तर तुम्हाला दाखवते मी सरपण तोड. ऐकू ना असं पोरं काम करत बघायचं आहे का. त्याला बघ काय चाललंय म्हणा ऐकू ना म्हणे. तर भावनं बहिण आहे बघा. काल मी एवढं मोठं सरपण. अरे वरून हागाळी ना कबूतर छी.